अरे बघा आम्ही आलोय इकडे रानात. बघा केवढा मोठा जंगल आहे, बघू शकता. भारंगीच्या भाजीला आलोय. हे बघा पिशवी, पाऊस भरपूर लागतोय. काल आले मी माझ्या आईकडे आणि मी काय घरी बसत नाही. सकाळी गेलो तर त्या दुसऱ्या रानात थोडीशीची भाजी आणायला आणि टाकायची. आणि आज आणलं इकडे. आज भारंगीची भाजी घ्यायला आलोय. बघा किती जणी आलेत. सगळं जंगल तोडली नाही. हा आंबा, हा आंबा आला होता मंगूचा. किती मोकळं वाटतंय ना. आता ह्या साईडला नाही, त्या साईडला जायला पाहिजे होतं आपण खाली भाजीला. इकडं कुठं, इकडं आहे भाजी आहे काय. त्या साईडला त्या कोपऱ्यात घेतला शिरला होता माहिती आपण खाली तळ्यात जाताना. धर तिला लावली, धर. चला अशीच इकडं अशी वासूच्या वाडाकडं अशीच. अगो त्याला मोकळा केली नाही तो. ढेडराची भाजी कुठे भेटेल? ढेडराची भाजी तर तिथे तांबडाला बघायला लागेल वर. आता पहिली वाकलेलं ना आपण तिथे वरती. ही बघ अशी असते भारंगीची भाजी. आणि एक 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 अशी बघावी लागते. हे बघा या प्रकारची असते भारंगी भाजी. बघू शकता. हो काटे पण टोचते. सगळे काटे वगैरे आहेत बघा. ढेडराची भाजी भेटलीच नाही. त्या कोपऱ्यात आहे तिकडे वरती. आणि अपूर पण 4 रानटी भाज्या खाण्यासाठी कोकणात जन्म घ्यावा लागते. बघा सगळ्या रानातल्या भाज्या मिळतात खायला बरं का. त्या खालच्या साईडला जायला पाहिजे होती. तिकडं खालच्या साईडला. खालच्या साईडला पण असतात, वरच्या साईडला पण असतात. ह्या वर्षी कशा काय भाज्या नाही, गेल्या वर्षी किती नेलेली भाजी. पुढ्यात भाजीच ठेवते, सोडत आणि जातेस पुढं पळती. भारंगी भाजी. अंधार होत येतो तो पावसाचा दिसत नाही. पाऊस पण आहे आणि मोबाईल पण पकडायला येत नाही. पाऊस पण लय आहे. आता जरा कमी झालाय म्हणजे पाऊस. म्हणलं आले की सगळ्या भाज्या मी घेऊन जात असते. सगळ्याच भाज्या. सगळीच भाजीला फिरतात ती भाजी. काय ते पकडायचं तरी पकडायची, काय पकडायचं. अगं ती जी माणसं आहेत ना घरातली आहेत ती सारखी येतच असतात भाज्यांना. खाली चला म्हणलं तर नाही, एक पिला पण व्हायचा नाही. आता कुठं असलं तर भितर खूप काढू. आंबे नाही यायचे नाही तर चालता काढायचे. फिरायचं पण नाही. काकीला 2दा दिली होती, शुभांगीला एकदा दिली.
इथं आहे त्या 2 आहे तिकडून आणते काढत काढत येते. हे बघा अशी कवळी कवळी काढायची, छान लागते भाजी, खूप छान लागते. जास्त कांदा वगैरे वापरायचा ह्याच्यामध्ये. तर चला बाय. मोबाईल पकडता पण येत नाही मला. हे बघा काय काय हातात आहे. भाजीची पिशवी आहे, छत्री बित्री सगळंच. तर चला बाय, भेटू नंतरच्या पण ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आपले कंटिन्यू करत जा.